बघा टाईप 3 काय दिलाय, काल आपण टाईप 2 फिनिश केलाय मॅथ्स मध्ये. टाईप 3 एलिमेंट्स मायनर्स अँड कोफॅक्टर्स ऑफ अ मॅट्रिक्स. आवाज नको इकडे बघा. एलिमेंट्स मायनर्स अँड कोफॅक्टर ऑफ अ मॅट्रिक्स. एखाद्या मॅट्रिक्सचे एलिमेंट्स मायनर्स आणि कोफॅक्टर्स कसे फाइंड करायचे, सगळ्यांनी लक्ष द्या इकडे. चला इकडे बघा बाळांनो, इकडे बघा सगळ्यांनी. कम ऑन. सपोज फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक मॅट्रिक्स दिलाय, लक्ष द्या. सपोज हा मॅट्रिक्स दिलाय. ओके, हा 2x2 ऑर्डरचा मॅट्रिक्स आहे. सांगा 2x2 ऑर्डरच्या मॅट्रिक्समध्ये किती रो आणि किती कॉलम असतात रे? 2 रोज अँड 2 कॉलम्स. म्हणजे किती एलिमेंट्स असतात सांगा बरं? 4 एलिमेंट्स असतात. मी स्टार्टिंगला सांगितलंय. कुठले 4 एलिमेंट्स असतात सांगा? A11 हां, A12 हां, A21 आणि A22. सांगा A11 म्हणजे काय असतं? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम आणि सेकंड रो सेकंड कॉलम. 4 एलिमेंट्स 2x2. आणि समजा हा मॅट्रिक्स आहे. ओके, यात जर का 3x3 असेल तर किती एलिमेंट्स असतात? 3 की 6? नाही, 9. कुठले असतात 9 सांगा बोला? A11 A12 A13. बोला हां, बोला. A11 समजलं? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम. आता बोला काय असतं? हां, A21 A22 A23. बोला A31 A32 आणि A33. ओके, लक्षात ठेवा. चालेल, असे 9 एलिमेंट्स असतात. आता आपल्याला एलिमेंटचे काय काढायचे? मायनर्स. ओके, कोफॅक्टर्स. तर लक्ष द्या, मी तुम्हाला इथे लिहितो स्मॉल AIJ. जर का असं लिहिलं तर स्मॉल ए म्हणजे असतं एलिमेंट. लक्ष द्या, एलिमेंट ऑफ आयथ रो अँड जेथ कॉलम. बघा मी काय म्हटलं? स्मॉल ए म्हणजे एलिमेंट. लक्ष द्या मी काय म्हणताय? स्मॉल ए म्हणजे एलिमेंट, एलिमेंट ऑफ आयथ रो जेथ कॉलम. पहिला रो असतो आणि दुसरा काय असतो सांगा? कॉलम. आयथ रो जेथ कॉलम. नंतर असतं त्याचा मायनर. मायनर असतं कॅपिटल M. लक्ष द्या, अतिशय सिंपल गोष्ट आहे. ओके, MIJ. MIJ म्हणजे असतं मायनर ऑफ आयथ रो अँड काय असतं बोला? जेथ कॉलम. ओके, आयथ रो जेथ कॉलम. हे बघा मी काय म्हणताय, लक्ष द्या. स्मॉल AIJ म्हणजे एलिमेंट ऑफ आयथ रो जेथ कॉलम. कॅपिटल MIJ म्हणजे मायनर ऑफ आयथ रो जेथ कॉलम. रो आणि कॉलममध्ये पहिला प्रिफरन्स कोणाला द्यायचा? रोला, आणि दुसरा कॉलमला. आणि नंतर असतं कॅपिटल AIJ. कॅपिटल म्हणजे असतं कोफॅक्टर ऑफ AIJ. म्हणजे तुमचा जो एलिमेंट आहे AIJ त्याचा कोफॅक्टर काढायचा आहे. आणि कोफॅक्टरचा एक फॉर्म्युला असतो. काय फॉर्म्युला असतो कोफॅक्टरचा? कॅपिटल A ऑफ IJ इज इक्वल्स टू -1 रेज टू द पॉवर I प्लस J इंटू मायनर्स ऑफ IJ. हा फॉर्म्युला असतो. काय असतो बोला? कॅपिटल AIJ इज इक्वल्स टू बोला -1 रेज टू द पॉवर I प्लस J इंटू मायनर्स ऑफ IJ. चालेल, एक सिंपल आहे. आपण एक्झाम्पल घेऊ, फटाफट समजून घ्या, एकदम इझी आहे. ठीक आहे. समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक मॅट्रिक्स दिला आहे. ओके, त्यात म्हणतात फाइंड एलिमेंट्स मायनर्स. ओके, कोफॅक्टर. आवाज नको रे. बघा, फाइंड एलिमेंट्स मायनर्स कोफॅक्टर्स. ओके, फुल स्टॉप. एलिमेंट्स काढायचे आहे, मायनर्स काढायचे आहे, कोफॅक्टर्स काढायचे. अजून म्हणतात, लक्ष द्या, फाइंड कोफॅक्टर मॅट्रिक्स. कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड करायचा आहे. पुन्हा म्हणतात फाइंड ॲडजॉइंट मॅट्रिक्स. कुठला मॅट्रिक्स सांगा? ॲडजॉइंट मॅट्रिक्स. हे तुम्हाला सगळं काढायचं आहे. बघा, फाइंड एलिमेंट्स मायनर्स आणि कोफॅक्टर्स, फाइंड द कोफॅक्टर मॅट्रिक्स अँड फाइंड द ॲडजॉइंट मॅट्रिक्स. ह्या सगळ्या गोष्टी काढायच्या आहेत तुम्हाला. ठीक आहे. आता समजून घ्या. फॉर एक्झाम्पल मॅट्रिक्स हे दिलेलं आहे 7 to 8 9. सांगा बरं किती रो आणि किती कॉलम आहे? 2 रोज अँड 2 कॉलम्स. ओके ओके, ऑर्डर आहे 2x2. याला आपण कम्पेअर करू. बोला AIJ, सॉरी AIJ नाही, सांगा 2x2चा स्टँडर्ड मॅट्रिक्स कुठला असतो? हे पाहिजे लिहून दिला आहे. सांगा 2x2चा स्टँडर्ड कुठला असतो? बोला A11 A12 A21 A22. पुन्हा एकदा सांगा. बोला काय असतं? A11 A12 A21 A22. बरोबर आहे, असे 4 आहेत. आता तुम्ही मला हे सांगा A11 कोण आहे? बोला
व्हॉट इज A11? हां, A11 किती आहे बोला 7. 2 मिनटं थांबा. A11 एलिमेंट 7 आहे. से येस. नंतर त्याचा काढायचा मायनर. मायनर कसा काढायचा? तो जो एलिमेंट आहे 7 त्याचा रो आणि त्याचा कॉलम कॅन्सल करायचा. समजलं आहे? ओके. A11 एलिमेंट आहे 7, एकदम सिंपल आहे. त्याचा रो आणि त्याचा कॉलम कॅन्सल. सांगा किती राहिलं? 9. बरोबर आहे? ओके. आणि नंतर काय करायचं बाळांनो? त्याचा मायनर नाही कोफॅक्टर. कोफॅक्टर ऑफ A11 काय असतं? हे बा फॉर्म्युला लिहून दिला. कॅपिटल ए ऑफ आय जी किती असतं? -1 रेस टू द पॉवर आय की आय प्लस जे इंटू मायनस ऑफ आय जी. म्हणजे इथं लिहायचं बाळांनो. ओके. -1 रेस टू द पॉवर किती असतं? 1 + 1. 1 + 1 या दोघांची ॲडिशन करायची. 1 1 आहे ना, या दोघांची ॲडिशन करायची इंटू मायनस ऑफ 1 1. म्हणजे किती होईल सांगा? -1 रेस टू द पॉवर 2 आणि सांगा मायनस ऑफ 1 1 किती आहे? बोला मायनस ऑफ 1 1 किती आहे? 9. मग सांगा बरं किती होईल? सांगा किती होईल? ओके. का रे बाळांनो मला हे सांगा 1 रेस टू द पॉवर एनिथिंग किती असतं? 1. फक्त वर टर्म कुठली आहे? 2. 2 म्हणजे इवन आहे की ऑड आहे? इवन असेल तर आन्सर काय राहतं? पॉझिटिव्ह. आणि ऑड असेल तर निगेटिव्ह. करेक्ट आहे. सो 1 रेस टू पॉवर एनिथिंग म्हणजे 1 आणि 2 म्हणजे इवन आहे. इवन असेल तर आन्सर पॉझिटिव्ह आणि इंटू किती असणार आहे सांगा? 9. सांगा 1 × 9 किती असतं? 9. करेक्ट आहे. दिस इज द वे हाऊ टू फाइंड एलिमेंट, मायनर अँड कोफॅक्टर. 4 मायनरचे 4 कोफॅक्टर तयार झाले. हे तयार झाल्यावर काय तयार होईल? कोफॅक्टर की कोफॅक्टर मॅट्रिक्स? कोफॅक्टर मॅट्रिक्स. कोफॅक्टर मॅट्रिक्स कसा काढायचा तुम्हाला माहिती आहे? हा कोफॅक्टर आहे, हा कोफॅक्टर मॅट्रिक्स. आणि मग तुम्हाला काय करायचं? ॲडजॉईंट कसा काढायचा? तुमचा जो कोफॅक्टर मॅट्रिक्स आहे त्याचा काय घ्यायचा? ट्रान्सपोज. काय घ्यायचा? ट्रान्सपोज. आर यू गेटिंग? येस. हे झालं 2/2चं. आता कुठलं घ्यायचं? एक 3/3. सांगा बरं 3/3चं कसं करा? हां, 7 to 8, 1 to 9. चला सांगा 3/3 मध्ये किती एलिमेंट्स असतात? बोला ना. 9. कुठले असतात? नाही सांगा स्टँडर्ड. A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33. से येस. 9 एलिमेंट्स म्हणजे 9 मायनर्स आणि 9 मायनर्स म्हणजे काय असतात? 9 कोफॅक्टर्स. चला बोला. आता मी एवढे 9 तर सॉल्व नाही करून देत, कुठलं तरी एकच देणार करून. एक नाही किंवा 3 देतो. चला सांगा पहिला एलिमेंट A11. जय सांग A11 एलिमेंट कुठला आहे? 1. व्हेरी गुड. A11 एलिमेंट 1 आहे. त्याचा मायनर कसा काढायचा बोला? हां, तो जो 1 आहे त्याचा रो आणि त्याचा कॉलम काय करायचा? कॅन्सल. तुम्ही नका करू नोटबुकमध्ये एवढं घाण. चला बोला. त्याचा रो आणि त्याचा कॉलम कॅन्सल करा. सांगा कुठले राहिले? 2 2 2 3. काय राहिले सांगा? बोला लवकर. हां, A11 एलिमेंट 1 आहे. हां बोला. 2 2 आणि 2 किती? 3. अरे ओके नाही? येस. A11 एलिमेंट 1 आहे. त्याचा रो आणि त्याचा कॉलम कॅन्सल म्हणजे 2 2 2 3. से येस? येस. ओके. हे पहिले काढून घेऊ आपण. हां, एकदम सिंपल. फक्त झालं काय माहिती आहे का? इथं प्रॉब्लेम काय होते? इथं समजा एखाद्या एलिमेंटचा मायनर काढायचा असेल तर तो खूप इझिली निघतो. कसा काय निघतो? त्याचा 7चा काढायचा, त्याचा रो आणि त्याचा कॉलम कॅन्सल, एकच एलिमेंट राहिला. इथे 1 राहतात की 4 राहतात? म्हणजे तो मॅट्रिक्स तयार होतो. लक्षात ठेवा 2/2चा. जसं फॉर एक्झाम्पल या 1चा काढायचा आहे, त्याचा रो आणि त्याचा कॉलम कॅन्सल, ते बाई 4 राहतात. बरं आहे. चला हे सॉल्व करा. 4 तुम्हाला माहिती आहे हा मॅट्रिक्स किती आहे? 3/3 की 2/2? चला करा सॉल्व. हां, 6 - 4 = 2. मला कोफॅक्टर ऑफ 1 1 काढायचा. कोफॅक्टरचा फॉर्म्युला आहे काय? -1 1 + 1 इंटू मायनस ऑफ 1 1. अरे ओके नाही? सांगा -1 रेस टू द पॉवर 1 + 1 म्हणजे किती? 2. हे 1 + 1 कुठून आलं समजलं का? या दोघांची ॲडिशन केली इंटू मायनस ऑफ 1 1 किती आहे बोला? सांगा मायनस ऑफ 1 1 किती आहे? 2 आहे. हे झालं. हे मायनस ऑफ 1 1 ची व्हॅल्यू 2. चला करा. सांगा -1 रेस टू द पॉवर 2. -1 की +1? कसं काय +1? 1 तर येणारच आहे भाऊ. फक्त मायनस येतं की प्लस येतं तेच बघा. इवन असेल तर प्लस आणि ऑड असेल तर मग 2 म्हणजे इवन आहे म्हणजे +1 आणि इंटू किती असतं? 2. सांगा 1 × 2 2. एलिमेंट मायनर कोफॅक्टर झालं. आता एक काम करू. मी किती एलिमेंट आहे टोटल? 9. मग 9 एलिमेंटचे 9 मायनर आणि 9 मायनरचे 9 कोफॅक्टर. मला कुठले तरी 3 सांगा कुठले करून देऊ. अजून देतो एखादा करून. सांगा A22 देऊ. चला A22 एलिमेंट घेतो. A22 हां, हा मधातला एलिमेंट. सांगा तो एलिमेंट कुठला आहे? अरे बोला ना. किती आहे? 2. त्याचा मायनर काढायचा आहे. कसा काढायचा त्याचा मायनर? हा जो एलिमेंट आहे त्याचा मायनर, त्याचा रो आणि त्याचा कॉलम कॅन्सल. सांगा त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल केला तर किती राहिले? 4. कुठले 4 राहिले सांगा? बोला. 1 8 हां -1 3. करा सॉल्व. किती होईल? 3 × 1 3. इथं मायनस आहे हां -8. 3 × 1 3 मायनस इथे असतं -8. सो 3 प्लस किती असतं 8 = किती? 11. आता कोफॅक्टर ऑफ 2 2 11 ना. हां, कोफॅक्टर ऑफ 2 2. सांगा कोफॅक्टर कसा काढायचा? कोफॅक्टर कसा काढायचा बोला? हां
-1 रेस टू द पॉवर 1 की 1+2 नाही 1+2 की 2+2 2+2 या दोघांची ॲडिशन करायची इंटू असतं मायनस ऑफ 2 सांगा -1 रेस टू द पॉवर 2+2 म्हणजे किती 4 आणि सांगा मायनस ऑफ 2 किती आहे बोला सांगा मायनस ऑफ 2 किती आहे 11 सांगा -1 रेस टू आर 4 किती होतं बोला श्रावणी झोपायचं नाही आहे -1 रेस टू आर 4 किती असतं 1 सो 1 इंटू किती असतं 11 इज इक्वल्स टू किती 11 चालेल किती एलिमेंट्स आहेत 9 एलिमेंटचे 9 मायनसचे 9 सध्या मी किती काढले 2च काढले ठीक आहे आता इकडे लक्ष द्या ए इकडे बघा हां आता मला हे सांगा तिसरा घ्या बरं एखादा तुमच्या माहितीसाठी घ्या एखादा तिसरा हां बोला घ्या एखादा तिसरा हां तिसरा घ्या हां A31 चला हां A31 कुठलाही घ्या काही फरक नाही पडत A31 सांगा A31 किती आहे 1 आहे की -1 आहे -1 मायनस ऑफ 31 किती असतं बोला हां सांगा मायनस ऑफ 31 हा जो तुमचा -1 असतो ना त्याचा रो आणि त्याचा कॉलम त्याचा रो आणि त्याचा कॉलम कॅन्सल करायचा म्हणजे मायनस असतो बरोबर आहे सांगा किती राहिले 3 की 4 4 कुठले 4 राहिले 2 8 2 8 2 8 2 8 चला करा सॉरी 2 8 2 2 आहे हां सांगा 4 -16 2/2 चा डिटरमिनंट सॉल्व करा 4 - 16 किती असतं -12 ओके मग तुम्हाला काढायचं आहे कॅपिटल A31 कॅपिटल A31 कसा काढतो कॅपिटल A म्हणजे को फॅक्टर काय असतं बोला -1 च्या डोक्यावर या दोघांची ॲडिशन करायची 3 की 3+1 3+1 आणि हा मायनस ऑफ 31 आणि चला बोला -1 रेस टू आर 4 आणि मायनस ऑफ 31 ची व्हॅल्यू किती आहे 12 की -12 सांगा -1 रेस टू आर 4 किती असतं +1 की -1 एक तर +1 येईल नाही तर -1 येईल 1 तर येणारच आहे कारण 1 रेस टू आर एनिथिंग किती असतं 1 फक्त आता ऑड असेल तर इवन सॉरी ऑड असेल तर मायनस आणि इवन असेल तर मग सांगा 4 कोण आहे ऑड आहे की इवन आहे इवन असेल तर -1 की +1 +1 आणि इंटू किती असतं -12 सो इज इक्वल्स टू 12 की -12 -12 खतम से यस यस सांगा किती एलिमेंट्स आहेत किती एलिमेंट्स आहेत मी किती काढले तुम्ही बाकीचे 6 करा करता येईल ओके चला 9 कोफॅक्टर निघाले की त्यानंतर कोफॅक्टर मॅट्रिक्स काढायचा काय काढायचं सांगा कोफॅक्टर लक्ष द्या कोफॅक्टर मॅट्रिक्स सर हा कोफॅक्टर मॅट्रिक्स काय असतो लक्ष द्या मी चेक करणार आहे सगळ्यांच्या नोटबुक हां कोफॅक्टर मॅट्रिक्स काय असतो काही नसतं फालतू बनाय कुठला फालतू बनाय जे तुमचे हे कॅपिटल आहे की स्मॉल आहे म्हणजे कोण आहे कोफॅक्टर आहे की एलिमेंट्स आहे जिथे एलिमेंट्स आहे तिथे काय टाकायचे कोफॅक्टर्स म्हणजे कॅपिटल आहे बस चला बोला 9 कोफॅक्टर मिळाल्यानंतर बोला इथं काय लिहू हां ए की A11 हां बोला ना सगळ्यांनी A11 A12 हां A13 बोला A21 हां बोला हां करता येईल काय झालं हां A32 आणि A33 झाला व्हॅल्यू टाकून द्या तुम्ही सगळ्यांना माहीत आहे A11 हे बा A11 काढलं आपण कुठे आहे A11 सांगा A11 ची व्हॅल्यू किती आली 2 ओके A11 ची व्हॅल्यू आली आहे 2 येस ए बाळा काय होतं हां A11 ची व्हॅल्यू 2 आहे A12 सांगा A12 कुठे आहे काढलंच नाही आहे आपण A22 काढला A33 ठेवता येईल ना आपल्याला तसं ठेवायचं नंतर काढायचं आहे ॲडजॉईंट ऑफ ए काय काढायचं आहे ॲडजॉईंट ADJ ऑफ ए कसा काढायचं ADJ ऑफ ए तुमचा जो हा कोफॅक्टर मॅट्रिक्स येतो येणार ना त्याचा काय घ्यायचा ट्रान्सपोज म्हणजे काय रोज अँड कॉलम्स गेट्स इंटरचेंज यू नो फर्स्ट रो गेट्स कन्वर्टेड इनटू फर्स्ट कॉलम सेकंड रो थर्ड कॉलम चला घ्या लिहून लवकर फास्ट